श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे शुक्रवार. तर आज मी करणार आहे कुंकुमार्चन आणि ते मी कसं करते ते तुम्हाला दाखवणार आहे. कारण हे कुंकुमार्चन दर शुक्रवारी, मंगळवार नाही तर पौर्णिमेला करावेच. त्यामुळे आपल्या घरावर आपल्या कुलदेवीची कृपा राहते. कुंकुमार्चन करतेवेळी आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आपल्याला पाहिजे तेवढा वेळ आपण म्हणू शकतो. 108 वेळा पण त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय. अशा प्रकारे मी आज श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून घेतलेलं आहे. आणि हे मी दर मंगळवार शुक्रवारी करतेच, पौर्णिमेला पण करते, जेणेकरून आपल्या घरात वातावरण पण प्रसन्न राहतं. हे बघा, अशा प्रकारे मी आता कुंकुमार्चन करून घेतलेले आहे श्रीयंत्रावर. तर अशा प्रकारे मी आज शुक्रवारची पूजा केलेली आहे. कुंकुमार्चन करून झाल्यावर जे कुंकू असतं ते कुंकू एका डब्यात ठेवून ते आपण रोज आपल्या डोक्याला लावायचं आहे. कुठच्याही महत्त्वाच्या कामाला जातेवेळी आपण ते डोक्याला लावून जायचं आहे आणि घरातल्या सर्वांनाच ते लावायला द्यायचं आहे. तर आता मी करणार आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन आणि ते मी कसं करते तुम्हाला दाखवणार आहे. हळद घ्यायची, त्याच्यात थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे, थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून उंबरठ्याला असं पतलं करून घ्यायचं आणि बघू शकता. अशा प्रकारे मी उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. आता मी उंबरठ्याची पूजा करणार आहे हळद कुंकू वाहून. मी दर शुक्रवारी, मंगळवारी, दर पौर्णिमेला करतेच. त्याच्यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा येते, दिसायला पण छान दिसते आणि वाटतं पण प्रसन्न आहे.